शेतकरी मित्रांनो, कापूस या पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत मवा या किडीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतो। शेंड्याची जी कोवळी पाने असतात त्याच्यावरती मव्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या पिकाची वाढ थांबते। त्यामुळे वेळीच आपल्याला याच्यावरती नियंत्रण घेणे आवश्यक आहे। थोड्या मव्याचा प्रादुर्भाव जर त्या ठिकाणी झालेला असेल तर लगेच फवारणी घेऊन तुम्ही त्याला नियंत्रणात आणू शकता। त्यासाठी पहिली फवारणी ज्यावेळेस आपण कापसामध्ये घेत असतो तर मवा या किडीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला पहिली फवारणी घेणं गरजेचं आहे। थोडा जरी प्रादुर्भाव असला तरी तुम्ही लगेच घ्या, जेणेकरून पिकावरती मव्याचा कुठलाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी जास्त होणार नाही, आपलं नुकसान होणार नाही। नुकसान होण्याच्या आधीच फवारणी घेतल्यामुळे आपल्या पिकाची वाढ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू होईल, कारण आपल्याला मवा किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी घ्यावीच लागते। त्यामुळे थोडाच प्रादुर्भाव असताना तुम्ही याची फवारणी घेऊ शकता। त्याच्यामध्ये उलाला या कीटकनाशक मव्यावरती चांगल्या पद्धतीने काम करतं, त्याचा वापर तुम्ही करू शकता। त्याचबरोबर पिकाची वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी तुम्ही एक विद्राव्य खताचा वापर देखील त्या फवारणीमध्ये करणं आवश्यक आहे। तर तुम्ही 19-19 किंवा 11-36-24 या दोन्हीपैकी कोणत्याही एका खताची निवड करून तुम्ही फवारणी करू शकता। हे दोन्ही विद्राव्य खत आहेत। 19-19 मध्ये NPK आहेत, त्यापेक्षा थोडं भारीमधलं जर तुम्हाला फवारणी करायची म्हटलं तर 11-36-24 आहे, याच्यामध्ये NPK प्लस मायक्रोन्यूट्रिएंट आहेत। अशा दोन्हीपैकी कोणत्याही एकाची निवड करून तुम्ही फवारणी करू शकता। त्याचबरोबर पिकाला योग्य खाद्य भेटावं, त्याचबरोबर वाढ व्यवस्थित व्हावी, प्रकाश संश्लेषण चांगल्या पद्धतीने व्हावं आणि पिकावरती जो अजैविक जैविक ताण आलेला आहे तो कमी होऊन पिकाची योग्य पद्धतीने वाढ व्हावी यासाठी तुम्ही टॉनिकचा देखील त्याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे। आता मार्केटमध्ये अनेक सारे टॉनिक आहेत, परंतु नामांकित कंपनीचं चांगला रिझल्ट देणारा टॉनिकचाच आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे, जेणेकरून आपण केलेल्या खर्चाचा फायदा आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीने व्हावा। तर PI कंपनीचं बायोविटा हे एक प्रचलित टॉनिक आहे, जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकामध्ये वाढ करण्यासाठी, फांद्यांची संख्या वाढण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करतं, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता। किंवा सेम घटक असलेलं सागरिका या नावाने इफ्को या कंपनीचं येतं, या दोन्हीपैकी कोणत्याही एका टॉनिकची निवड करून तुम्ही फवारणी करू शकता। म्हणजे तुम्हाला पहिल्या फवारणीमध्ये उलाला हे एक कीटकनाशक याचे देखील वापर करायचा आहे। त्याच्यानंतर 19-19 किंवा 11-36-24 या दोन्हीपैकी एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे आणि टॉनिकमध्ये बायोविटा किंवा सागरिका या दोन्हीपैकी एका टॉनिकचा वापर करून तुम्हाला ही पहिली फवारणी घ्यायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून जी शेतीविषयक आधुनिक माहिती आपण देत असतो ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। धन्यवाद।